सरपंच संघटनेचा विजय असो, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा विजय असो, सरपंच एकात्मतेचा विजय असो. सरपंच संघटनेचा सरपंच एकात्मतेचा अखिल भारतीय सरपंच परिषदेचा चला लखन भाऊ झालं. भारतीय सरपंच परिषदेचा सरपंच एकतेचा. माझं नाव मनीषा राजेंद्र खैरनार, वडगाव सरपंच. आम्हाला शासनाने प्रशासन म्हणून नेमणूक केली आणि आमचे दिवस वाढवून दिले. तर आमचे राहिलेले काम पूर्ण करायची संधी दिली त्यांनी आम्हाला. आम्ही शासनाचे खूप खूप आभार मानतो. आणि आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत, ते पण आम्हाला वारंवार खूप मदत करतात. राम राम, जय खानदेश. अखिल भारतीय सरपंच परिषदेला सरपंचांना परत प्रशासकाची नियुक्ती मिळाली, त्याबद्दल आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे, आपले लाडके पालकमंत्री जयकुमार रावल साहेब आणि आपले धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांनी आपली मागणी लावून धरलेली. त्यांनी आपली मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेली असून आणि आमचा लढा हा डिसेंबर पासून चालू होता आणि या यशाला आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलनाची सुरुवात ही धुळे जिल्ह्यातून धुळे पंचायत समिती येथून सुरू झाली आणि ही यशाची परंपरा आम्हाला आज या आंदोलनातून आम्हाला प्रशासक पदी नियुक्ती झालेली सरपंचाची. तर आम्हाला जाहीर आभार मानायचे मुख्यमंत्र्यांचे की लोकशाही अजून जिवंत आहे आणि या लोकशाहीत आज आम्हा सरपंचांना प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे. जसं आम्ही पुरावे दिले होते कोर्टाला आणि शासनाला की झारखंड मध्ये होऊ शकतं, मध्य प्रदेश मध्ये होऊ शकतं, तर महाराष्ट्र राज्य पण भारतातच आहे. तर ही मागणी आम्ही लावून धरली होती. त्या मागणी लावून धरल्यामुळे आज आम्हाला हे यश मिळालेले. आमचे जे अपूर्ण कामं राहिलेले आहेत, लाभार्थ्यां जे काम अपूर्ण आहेत ते आम्ही पूर्ण करू अशी सरपंचांना पूर्ण संधी मिळालेली आणि गावाचा गावगाड्या चालण्यासाठी शासनाच्या ज्या योजना बाकी आहेत त्या पूर्ण करू आणि ही सरपंचांची आमची मागणी होती. आमचे जो लढा आहे असाच परत चालू ठेवणार आहेत. आमच्या दुसऱ्या मागण्या अशा आहेत की भविष्यात सरपंचांना विमा संरक्षण हवंय आणि विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार 3 अपत्य कायदा रद्द या मागण्या आमच्या आहेत.